हा रिझल्ट बघा, काही दिवसात स्किन इतकी स्मूथ आणि ग्लोईंग झाली. आज मी तुम्हाला माझा एकदम सिंपल आणि नॅचरल राईस फ्लोअर फेस पॅक तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे. ते कसं करायचं ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी इथे मी कच्चे तांदूळ घेतले आहेत. आता हे तांदूळ आमच्या शेतातले आहेत, म्हणजे याला पॉलिश केलेली नाही आहे, विदाऊट पॉलिशचं आहे, कोणतीही पावडर लावलेली नाही आहे. असे हे तांदूळ मी इथे घेतले आहेत आणि हे मी थोडं मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहे. आता घरी जेव्हा आपण मिक्सरमधून बारीक करतो तेव्हा हे पूर्णपणे गिरणीसारखी पीठ तयार होत नाही, त्यामुळे हे थोडं जाडसर राहतं, रवाळ राहतं. त्यामुळे मी हे आता मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीने करते. आणि बारीक झाल्यानंतर हे मी आपली जी चहा गाळणी असते त्याच्या सहाय्याने मी हे थोडंसं चाळून सुद्धा घेणार आहे, जेणेकरून जितकं बारीक पार्टिकल्स आले असतील तर ते मी यूज करेन आणि जेवढं जाडसर असं हे तांदळाचे खडे राहिले असतील तर ते मी स्क्रबिंगसाठी यूज करेन. असं म्हणजे हे सुद्धा वाया जाणार नाही, अशा दोन्ही पद्धतीने याचा वापर आपल्याला करता येणार आहे. यामध्ये तुम्ही गिरणीमधले जे काही पीठ असतं तर ते सुद्धा तांदळाचं पीठ जर तुम्ही वापरलं तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आता इथे मी राईस फ्लोअर घेतलेला आहे, तांदळाचं पीठ. त्यामध्ये मी आता इथे ॲड करते थोडीशी हळद, जी आपल्या स्किनला ब्राईट करते आणि अँटीबॅक्टेरियल आहे, त्यामुळे स्किनला कोणतेही साईड इफेक्ट होत नाही. त्यानंतर इथे ॲड करते कॉफी पावडर, जी आपल्या स्किनमधली डेड स्किन रिमूव्ह करते आणि छान असा ग्लोसुद्धा देते. नंतर मध ॲड करते, जो स्किन मॉइश्चराईज करून सॉफ्ट ठेवते, त्यामुळे मध ही सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि सगळ्यात शेवटी हे थोडंसं कच्चं दूध, जे स्किन क्लीन करून नॅचरली ब्राईटन करतं, त्यामुळे कच्चं दूध शक्य झाल्यास तुम्हाला कच्चं दूध ॲड करा. आणि समजा कच्चं दूध नसेल तुमच्याकडे तर गरम करून थंड झालेलं जे काही दूध असेल तर ते तुम्ही इथे ॲड करू शकता. त्यानंतर थोडंसं रोज वॉटर ॲड करते. आता तुमचं हे जे काही पॅक तयार केलेलं आहे तो किती पातळ झालेला आहे त्यानुसार तुम्ही रोज वॉटर ॲड करा. थोडीशी स्किन आपली याने फ्रेश राहते आणि शांत ठेवण्यासाठी रोज वॉटर खूप जास्त महत्त्वाचा आहे. आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करताना तुम्ही बघू शकता कुठल्याही पद्धतीने हे गठुळ्या राहू द्यायच्या नाही आहेत आपल्याला. यामध्ये हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. कॉफी पावडर, तांदळाचं पीठ हे छान एकजीव झालं पाहिजे आणि जास्त पातळसुद्धा नको आणि याची थिकनेस तुम्ही व्हिडिओमध्ये मी दाखवते अगदी त्या पद्धतीने ठेवू शकता. आता हे सगळं छान मिक्स करून घ्या आणि 5 ते 7 मिनिटांसाठी आपल्याला हे पॅक तसंच ठेवायचं आहे, ज्यामुळे जे काही तांदळाचं पीठ आहे ते सगळं मॉइश्चर ॲब्झॉर्ब करून घेतं आणि पॅक आपला हा नाईसली सेटसुद्धा होतो. आता हे ॲप्लिकेशन कसं करायचं, पॅक तयार झालेला आहे पण हे अप्लाय कसं करायचं, सकाळी लावायचं संध्याकाळी लावायचं, तर असं काही नाही आहे. हे तुम्ही आठवड्यातून 3दा यूज करू शकता. मग तुम्ही सकाळी लावा किंवा संध्याकाळी लावा, ते तुमच्या टाईम ॲडजस्टनुसार तुम्ही करू शकता. पण सगळ्यात आधी जेव्हा कधी तुम्ही हा पॅक लावाल तेव्हा छान असं फेस वॉश करून घ्यायचा आहे आणि फेस वॉश झाल्यानंतर छान ड्राय करून ते आपल्याला अप्लाय करायचं आहे. आता इथे मी ब्रशच्या सहाय्याने हे पॅक अप्लाय करते आणि पूर्ण चेहऱ्याला मी हे लावून घेते. नेकसुद्धा कंप्लीट कवर करून घेते आणि नंतर हलक्या हाताने आपल्याला हे स्क्रब करत अप्लाय करायचं आहे. हलक्या हाताने, लक्षात ठेवा, कारण का हे जे काही तांदळाचे पार्टिकल्स आहेत हे रव्यासारखे असतात, त्यामुळे जास्त जोरात घासायचं नाही आहे, याने स्किनला इरिटेशन होऊ शकतं. त्यामुळे हलक्या हाताने आपल्याला हे स्क्रब करायचं आहे. हा पॅक आता 10 ते 15 मिनिटांसाठी नॅचरल एअरमध्ये ड्राय होऊ द्यायचा आहे. पंख्याखाली हे सुकवायचं नाही आहे किंवा एसीमध्ये बसायचं नाही आहे, तर नॅचरल हवेमध्ये हे 10 मिनिटं सुकवायचं आहे. जेव्हा हा थोडा ड्राय होईल तेव्हा थोडे हात ओले करून हलका हाताने मसाज करायचा आहे, जेणेकरून आपल्या स्किनमधली जी काही डेड स्किन आहे ती रिमूव्ह होईल. मसाज केल्याने ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं आणि स्किन स्मूथ आणि फ्रेशसुद्धा वाटते. आता यामुळे काय होतं की ब्लॅकहेड्स कमी होण्याससुद्धा मदत होते. त्यामुळे अशा पद्धतीने पॅक थोडा ड्राय झाला की थोडे हात ओले करायचे आणि अशा पद्धतीने मसाज करायचा आहे. आता हे नॉर्मल पाण्याने आपल्याला वॉश करून घ्यायचं आहे आणि रिझल्ट तुम्ही स्वतः पाहू शकता. स्किन खूप सॉफ्ट, स्मूथ आणि नॅचरली ग्लोईंग दिसते आहे. म्हणजे मला प्रचंड आवडलेलं आहे.
संपूर्णपणे माझ्या स्किनमधले ब्लॅकहेड्स रिमूव्ह झालेले आहेत आणि इतकी सॉफ्ट हाताला लागते की मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत, पण नॅचरली मी एक्सपिरियन्स हा घेऊ शकते. हा पॅक तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा यूज केला तर खरंच खूप छान पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे यात कोणतेही केमिकल्स नाही आहेत, म्हणून स्किनला काहीही याने नुकसान होणार नाही आहे. तुम्ही हा पॅक 100% यूज करा. कधी कुठे पार्टीला जायचं आहे, लग्नाला जायचं आहे, कोणत्याही कार्यक्रमाला जायच्या आधी तुम्ही हा पॅक लावला आणि त्याच्यानंतर तुम्ही फेसला आयसिंग करून जर मेकअप केला तर खूप छान स्किनमध्ये ग्लो येतो. त्यामुळे हा पॅक नक्की तुम्ही वापरून बघा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नॅचरल ब्युटी टिप्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.